मित्रांनो, आजची ब्लॉगिंग वावरातूनच करतो। ह्या सौरभदाच्या वावरात आलं हार्वेस्टर आणि त्याचा काढणं आज हे बघू शकता। आतापर्यंत मी होतो, आता तो आला, अमरावती गेलता तो। चला आता चालू होते, आता हे दाखवतो तुम्हाला। चालू गाईस, आता चालू झालं आहे। 2.5-2 एकर करायचं आहे वावर, एवढं काढणं आहे आणि मग घरी जाणं आहे। टावरही आलं आहे त्याच्या वावरात नाही, बाजूच्या वावरात। हा, इकडे लोकांचा कोर आला। मित्रांनो, एक मुलडण आणलं ना, आता दुसरं मुलडण आणत चाललं। होऊ शकता तुम्ही, एक मुलडण आणलंय ना, आता घुमवते तो। आता वावरात आलो आणि बसलो, मग हार्वेस्टर चालू आहे त्याचं। तर मित्रांनो, आता म्हणत्या जेवण चारतो, म्हणते तुले 30 कट्ट्याच्या वरचं झालं। मी म्हटलं 30 कट्टे होईन तेव्हा होईन, तू जेवण पहिले चार म्हटलं। हा सौरभदा बसलाय बाजूने, बघू शकता। असं झालं काढून, आता हे बघू शकता तुम्ही, सौरभदाचा काढून झालं। आता दुसरीकडे जातो म्हणते तो। सीजनले 5 लाख रुपये छापते मित्रांनो, पाहून घ्या। आता किती टॉप, एक टॉप झाला, एक टॉप मित्रांनो झाला आता सौरभदाचा काढून। आणि तो त्याला विचारलं, बॉम्ब बारीक झाली म्हणे पंजाबमध्ये, म्हणे बॉम्ब नुकसान झाले म्हणे, बॉम्ब झाले म्हणे। मित्रांनो बघू शकता, तो टाकून आला, झाला वाटते टॉप खाली करून। आता चाललं हार्वेस्टर त्याच्या घरी चाललं ते। आता दुसऱ्या इकडे घेतले म्हणजे त्यानं 10 एकर कुठेतरी घेतला ते ना, चाललं ते आता। पाहू शकता तुम्ही, 30 लाखाचा हार्वेस्टर आहे म्हणते। आता चाललं ते, त्याला करतो बाय बाय टाटा, जाओ भैया। आता आम्हाला सोयाबीन फलवावं लागते मित्रांनो। हार्वेस्टरचं बी बघू शकता किती मोठं झालं बाप बी। आणि सोयाबीनची गंजी आता किती कट्टे होते किती नाही माहीतच पडते। टपही सांगितलं नाही किती भरला होतं। आता फैलो तर आम्ही मित्रांनो, आता झालं फैलून। आता आम्ही घरी निघालो, घरी जाण्यासाठी। चलो तर घरी जातो, जेवण खावण करतो, डबल वावर त्या लागते आम्हाला। चला दाखवतो तुम्हाला। आता घरी जातो, पहिले थकून गेलो यार, पूर्ण लय काम करायला लावलं आहे ना आज। ते गाडी लावली तिथं। तर मित्रांनो, आता झालो घरी आणि जेवायला बसलो। जेवायला आहे मोठ आपलं वरण आणि पोळी, निंबू आणि मीठ, आणि आई भात या म्हणते। चला तर जेवतो मी। तर मित्रांनो, आता जस्ट जेवण झालं आणि आता करतो आराम मित्रांनो। आता उठलो झोपेतून आणि आता आलो बस इथं माडीवर, माझ्या माडी बघू शकता। आमचं गाव, व्ह्यू बघू शकता गावातला। आईनं चिंध्या लावून ठेवून दिलं। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। जय हिंद।